पुढची बातमी आपण पाहणार आहोत ती अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भातली। अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर या प्रकरणामध्ये सीआयडीच्या चौकशीची मागणी होती आहे। या परिस्थितीमध्ये जी तपशिलातली माहिती आहे ती अशी आहे की अपघात की घातपात हा तपासाचा उद्देश आहे असं सांगत संबंधित तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे असंही या निमित्तानं म्हणजेच अजित पवार यांच्या अपघातावर प्रतिक्रिया देताना सुनील रामानंद यांनी सांगितले। जर या तपासामध्ये घातपात म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी कट वगैरे किंवा क्रिमिनल निग्लिजन्स कुठला रॅश ऍक्ट कुठला निग्लिजंट ऍक्ट किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य जसे की इलिगल ओमिशन इत्यादी असे निष्पन्न झाल्यास यंत्रणा ही म्हणजे सीआयडी ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे। आम्ही भरपूर पुरावे गोळा केलेले आहेत, जे उर्वरित आहेत तेही लवकर गोळा करण्यात येतील। लागणारे जे टेक्निकल रिपोर्ट्स आहेत तेही मिळवण्यात येतील आणि त्याच्यानंतर निष्कर्ष काढण्यात येईल।